वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे मित्रांनो? तर मी खूप दिवसानंतर व्लॉग बनवत आहे. आय होप की तुम्ही अजून बघितले नसतील व्लॉग. तर गाईज, हा जो व्लॉग आहे तो डेली व्लॉग आहे आणि उद्यापासून आहे माझी एक्झाम. म्हटलं एक्झाममध्ये काही व्लॉग बनवता नाही येणार आणि माझं पण सगळं झालं एक्झामचं. तर मग मी म्हटलं आय होप की आत्ता आपण एक व्लॉग बनवूया. मग मम्मीला विचारलं, मम्मी बोलली ठीक आहे काही गरज नाही. तर मी उद्यासाठी खूप सारे ॲक्सेसरीज घेतले. म्हणजे मी इतकी रडली ना की मला पाहिजे, कारण की ना माझा जो पॅड होता तो तुटून गेला होता. तर मग मम्मीला सांगितलं की तिकडंच लागेल, कारण की ना जेव्हा आपण बेंचमध्ये ठेवतो ना पेपर तर तसं हे होतं. तर आत्ता तुम्हाला दाखवून आहे माझा पॅड, मी आजच घेतला. तर गाईज, मी घेतलेला आहे युनिकॉर्नचा पॅड. एकदम भारी दिसतो आणि आमची जी स्टेशनरीचं एक शॉप होती तिथून घेतला आहे. त्याच्या खाली असं मस्त क्लाउड्स आहे आणि युनिकॉर्न आहे. मला युनिकॉर्न खूप आवडतो. आणि मागे ना इथे स्नेक्स अँड लेडर्स, तिथं आपण नाव लिहायचं. मी एवढं सगळं घेतलं नव्हतं, एक टेप घेऊन घेतलं, म्हटलं जागा असं घेऊन घेतलं आणि पेन्सिल वगैरेच घेतलेले. तर गाईज, इथून आम्ही एक पॅकेट लावतो. आता फक्त 7च पेन्सिल उरल्या, कारण की मी 3 होत्या त्या वापरल्या आहे. मला हे डॉम्सच्या खूप आवडतं आणि त्याच्यामुळे मी हेच घेतले होते. तर आता आपण इथून म्हणजे म्हणजे फक्त 80 रुपीजचा हा पॅड भेटला आहे मला आणि हे 60 रुपीजचे, बस एवढंच घेतलं. हे मी ना खूप आधी घेऊन ठेवलेलं होतं, कारण की मग एक्झामच्या वेळेस मी कधी कधी इतकं जास्त विसरून जाते ना म्हणून. आणि मला एक रिटर्न गिफ्ट भेटलं होतं, त्याच्यामध्ये खूप सारे पेन्सिल्स होते, ते पण माझ्याकडे आहे. आणि इथे सगळ्या पेन्सिल्स ठेवलं आहे, कारण की ना मी माझ्या बॅगमध्ये ठेवते, कारण की जर नाहीच राहील तर मी ती घेऊनच घेते एखादी पेन्सिल. तरी आता पण एका कपाटात ठेवते. आणि काहीच मी ना एक डायरी बनवली आहे. तर याच्यामध्ये मी लिहिलं आहे वेलकम टू डायरी. याच्यामध्ये 8 पेजेस आहे आणि मी याच्याशी एक डायरी बनवली आहे. मला अशी आवडते, मग मी एक डायरी बनवून घेतली. म्हणजे ना इतकं उद्याचं टेन्शन आलं की कसं होणार आहे माझी एक्झाम, मला काहीच माहिती. पण आता जशी होणार एकदम भारी होणार आहे माझी एक्झाम, कारण की उद्या आहे इंग्लिश आणि ड्रॉइंगचा पेपर. हे बघा, मला फक्त इंग्लिशच करायचं, कारण की आता आमची पिरियडिक टेस्ट चालू आहे त्याच्यामुळे. आणि गाईज बघा, आता एक्झाम पिरियड चालू आहे. मी काय केलं मी तुम्हाला दाखवते. तर गाईज, आता इथे मी आलेली आहे बाहेर, तुम्हाला दाखवते की मी काय केलं. आम्ही ना इथंच कुठेतरी सटाण्यामध्ये एक नदी होती तिथे, तर आम्ही तिथून खूप सारे मासे उचलून आणले आणि ते तुम्हाला दिसत नसेल, मी बघा शकते माशी आहे का नाही. अरे माशी कुठे? अरे इकडं खूप जास्त मुंगी आहे. आता आम्ही इथं बनवलंय आणि मासे कुठे गेले रे मारतन? हा, मासे कुठे? मासे इथं त्यांच्या घरात घुसले येते. कुठे? इथं त्यांच्या घरात घुसले येते. का बर? त्याला भूक लागली ते मग खाताय. खाता येते? तू काय करतोय? मी ना फक्त दाते मारतन. तू बोल सबस्क्राइब. स्वीट सिबलिंग्स. स्वीट सिबलिंग पागल. असं नाही बोलायचं. आता हा बघा एक माशा दिसला एकदम. अरे कुठे निघून जाताय? त्यांना कॅमेरा दाखवला का कुठेतरी निघूनच जातय. दिवशी दाखवेल की किती टिकतं पण नाही. लोकेशनवर केलंय म्हणजे ना जिथे असं हे असं नाही भाऊ, इतकं आणि इतकं भारी असं केलेलं आहे ना म्हणजे. आणि इथे थोडीशी अशी गवत एक प्लांट लावून दिला आम्ही चल मध्ये. तर गाईस, माझा भाऊ पण आलेला आहे असंच एका देशासाठी. आणि बघा इकडे पेढे संपले. मारता बघ तर पेढे बिठे गेले, मारता नाही गे, एकदम तिखट ठेचा खाऊन घेतो. खातो 11. अरे खूप तिखट आहे. इकडे मस्त भोपळा काढून ठेवला. तर गाईज, हा मी एक क्ले बनवला होता पिठाचं एकदम घाण आणायला, म्हणजे मला असं वेगळं खेळायला. गाईज, माझा भाऊ इकडे काय झालं मारताना?
मार हाणू मला तर गाईज इथे ना मी येल्लो टेप लावली आहे जिथे, कारण की आमचा दक्षिणेला हा आरसा आहे म्हणून त्यांनी येल्लो टेप लावायला सांगितले बघा. मी ते असं लावून असं वरती पर्यंत. आणि काय बघा इकडे इतकी जास्त इंक सांडली आहे. तर काही इथं आजी बनवते थालीपीठ. इथं काय आजी? बटाटे उकडते बटाटे. इतकं सारा वर्क आहे आज. तर काय आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू आणि मला सांगा की उद्या कोणाची एक्झाम आहे आणि मला बेस्ट ऑफ लक पण करा कमेंटमध्ये. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जसं मी तुम्हाला बोलले होते की मी एक आर्ट ब्लॉग बनवणार आहे. सॉरी पण मी तो नंतर बनवू शकते कारण की आता एक्झाम चालू आहे. पण एक्झाम नंतर मी किती फन करणार आहे मला नाही माहिती. पण चला बोलू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तेव्हासाठी बाय.